गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर झाली आहे सकाळ, उठली आहे मी आणि आता आम्ही चाललो आहे मंगळ ग्रहाला. इथे मंगळ ग्रहाचं म्हणजे मंगळ ग्रहाचं जे मंदिर आहे तर ते साधारण किती 2 ठिकाणी आहे असं ऐकलं. एक कोलकात्याला आणि एक अमळनेरला, जे आमच्या गावापासनं एक जवळच आहे. तर आमचा तिथे जाण्याचा प्लॅन आहे. आम्ही तिथे जातो आहे. आम्ही काय करतो, कसं करतो ते तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की बघा. आम्ही आवरतो आहे सगळे. आता मी अंघोळीसाठी आली, अंघोळ करते पटकन. आधी हदवाईचं आवरते, माझा आवरते आणि मग आम्ही निघू. सो स्टे ट्यून गाईज. याला लागला फोन. मम्मी तर मामी तिकडून बघताय. आई आणि मावशी काकू. आम्ही चाललोय सगळे मंगळ. नाही घेते आपण बॅग, आपल्याला लगेच यायचंय. तर येस, आम्ही सगळे चाललोय मंगळ ग्रहाला. सगळ्यांची ओळख हळूहळू ब्लॉगमध्ये करून देते. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की 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 बघा. मम्मी आता मम्मी हाय गाईस. माझ्या ब्लॉगची ओपनिंग करायला खूप जण आहेत आता. सो आम्ही आलोय कुठलं काय मंदिराचं नाव, सिद्धिविनायक गणपती मंदिर असंच काहीतरी नाव होतं. सो आम्ही आलोय पाळजीच्या इकडे गणपती मंदिराला. तुझे चप्पल माझी ठेव तुझ्या ह्याच्यात. अद्वय शूज काढ बाळा. अद्वय अद्वय शूज पटकन. अद्वय चल अद्वय वर. खूप भाजतंय म्हणूनच मी तुझ्या ह्याच्यात माझी ठेव म्हणे. खूप ऊन आहे. वर जा. तुझा हात पुरेल का? जोरात खूप ताकद लावायला लागेल. जोर छान मंदिर केलंय हे. इथे सगळी गणपतीची हे दिसतात. येस, दिस इज द शेट पुणे. आणि हे सगळे जे जे गणपती, आवाज कितपत येतोय माहीत नाही. आयर्लंड, जपान आणि ते म्हणजे इंडियातले पण आणि विदेशातले पण. सो असे ते आहेत आणि किती भव्य अशी मूर्ती आहे. चला द्वय. आम्ही आलो इथल्या मंदिरामध्ये आणि खूप मस्त वाटतंय. ऑफकोर्स गर्दी नाही, म्हणजे नावाजलेली गणपतीची ठिकाणं बघितली आहेत पण हे ठिकाण अजिबातच गर्दी नाही. मस्त आणि या रिद्धी सिद्धी आहेत दोघी. मस्त वाटतंय. हो आजी, अद्वय, आई, मी, काकू आणि ही मावशी आणि काकू एकच आणि ती मम्मी. गणपती बाप्पा. हे घे तुला. एक सेकंड. हा तर येस, आता आपण कुठे आलोय सांग सगळ्यांना. सांग. तर आम्ही आलोय कुऱ्याला, म्हणजे जे गाव आहे माझं माहेरचं पण आणि सासरचं पण गाव एकच आहे. मध्ये फक्त नदी होती. तर आम्ही आलो त्या गावात की जिथे आम्ही सुट्ट्यांमध्ये यायचो मस्त.
आईच्या माहेरी आला का भाऊ? हे माझं माहेर आहे. तुझं गावावर आहे. कळालं किती तर सांगणार आहे परत अरे मला छान वाटतंय. आईचं माहेर आहे. तर येस, जर गावात गेले आणि त्या गल्लीमध्ये गेले तर मी दाखवेन की आमचं घर कुठे होतं. आता ते पाडलंय, बघूया जर तिकडे जाणार असेल तर मी जातोय का? सो येस, स्टे ट्यून. काय देतोय? श्रीखंडाची गोळी चांगली पाहिजे का मध्ये? मम्मीचा फोन वाजतोय ते. चांगले मी ते तळाव गेल्याने हो, हे मातीचं बनवलंय. ह्याच्यावर जेवण बनवतात, पाणी तापवतात. कशा लावतात आतल्या? चूल असेल ना त्याच्या आजूबाजूला, ते मातीचं केलंय. अगं या काच्या कस काय लावल्या असतील ना ते बनवताना. चल, एकच काकू. घे आजू लागेल तर घे. नाही, एकच बस, एकच आवड. नाही, एकच पाहिजे होती. मस्त झालंय पांढऱ्या. हा ना, हा मस्त आहे ना, खूपच छान आहे. सो गाईज, मी आली आहे आमच्या गावाला. म्हणजे जे मी म्हणाले की माझं माहेर आहे. आमची शाळा वगैरे जळगावलाच होती, पण जळगावपासून काही अंतरावर, म्हणजे काही किलोमीटरवर आमचं गाव होतं. त्यामुळे आम्ही सुट्ट्यांमध्ये गावाला यायचो. तर तेच सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय. सगळे भेटत आहेत, सगळे काकू आणि वहिन्या असं लागतात इकडे सगळे. त्यामुळे सगळे भेटत आहेत, त्यांनाही छान वाटतंय. बरेच जण तुम्हाला ओळखूच शकत नाहीत, तर मी खूप वर्षांनी गावाला आली आहे. सो मस्त वाटतंय, मजा येते. अद्वय पण आहे, अद्वयला पण मज्जा येते आईचं गाव बघायला. हो ना अद्वय? अद्वयला वाळ्याची टोपी घेऊन आलोय आम्ही तिकडनं. ती ओली करतोय आम्ही आणि मग अद्वय ती घालतोय. सो ह्या सगळ्या दोन्ही आज्या, मम्मी आणि मावशी, या सगळ्या चालल्या आहेत. खूप ऊन आहे. अद्वय पण चाललाय. अरे हे होतं ते आमचं जिथे घर होतं ते, इथून तिथपर्यंत लांब. म्हणजे ही पूर्ण जागा, जसं हे घर बांधलेलं दिसतंय तसं तिथपर्यंतची ही सगळी जागा. आणि इथे छान घर होतं, आम्ही इथे राहायचो. मस्त गच्चीवर झोपायचो आम्ही, त्याला धाबा म्हणतो, धाब्यावर झोपायचो असं. येस. पाणी पिलं. काढल्या का बिबड्या? ती तुमला येणार आई ग? भारती ताई ना? भारती नाही, आई जाऊ द्या ना, घरात गेलं की परत हे बस. आजीचा व्हिडिओ घेते. आजी बी सगळे पाहते व्हिडिओ. सगळ्यांना अद्वैचं कौतुक वाटते. म्हणजे मी ह्याच्या एवढी असताना या गावात खेळायचे ना, आता अद्वैला घेऊन आले त्यामुळे सगळे फार विचारतायत
बस बसतोयस बस की आहा काय करा ना काय त्या आवाज लग्न नाही झालं का अद्वै सर तुझ्या अंगावर पाणी येईल हा एकच आहे 2 आहेत तिचे पुण्याला राहते हे बघ अशा बिबड्या ना अशा घातलेल्या असतात ते पाणी टाकून काढतात मग ओल्या बिबड्या छान लागतात तुला आवडतात ना काय नाव आहे बघू विनोद मामा हे बघा तू हे घे तुकडा नाही सगळ्याला एक एक मिळून मी कोणी द्यायला तुम्हाला माहिती कबड्डी व्हिडिओ कोणत्या काकूचा काल होतं लग्न हा चांगलं लागलं छान आहे ना अद्वै आज तारीख होती डायरेक्ट खा ना मला सारखं असं मम्मा म्हणतो नाही कविता मावशी मस्त झालंय छान आहे मस्त आहे काय ना घे ग हा हा केस पण खातात मस्त झालंय ना मी तेच सांगितलं मस्त झालंय खायला चांगलं मस्त आहे ना आंबडी मांगे अजून काढू नको आता बास तुला खायची आहे का खा ना रेतू व्हायला ना तो आज कारागीर देणे बांधाले मग रेतू पत्ताना शेड करणार रेतू व्हायचा
काय चालू आहे बेटा मग? छान चालू आहे काकू, मस्त आहे. तुम्ही या ना पुण्याला गायत्रीकडे आल्यावर. येऊन आता अजून आलीच नाही मी 3 वर्षापासून. हा, मग कधी येणार आहे आता? आता नातूचा वाढदिवस राहील ना, तेव्हा या नक्की. मम्मीकडे जा. मम्मी ते गायत्री जवळच राहते, सांगते ना. मग मम्मी घेऊन येईन. तू पण जा ना तुझ्या बहिणीकडे कधी मध्ये. जाईन आता ना. तुम्ही काय एरमेकला भेटाल, जवळ आहे तिथं पुण्यामध्ये. हा, जाऊन ये. काकूला मी बोलवते तिथे. काकूला म्हटलं पहिले. हा, चांगलं चालू आहे काकू. थंड पाणी बरं वाटतं. तुम्ही असे एक्सप्रेशन देतायत ना, ते दिसतंय ह्याच्यात. एकमेकी नको. काल ती दादा जायचं म्हणता, आज गहू दही टाकू. नाही नुसतं दादा एक्सप्रेशन दिसताय तुमचे. खाली पडेल. हे घे, खूप थंड पाणी आहे. आजी जवळ दे. आजी म्हण ना. हे घे, थंड पाणी आहे, खूप थंड पाणी आहे, फ्रीज मधले मस्त. खातो अजून, ही छान आहे ओली. हा, रोल करून खा थांब याच्यासारखी. हा, अशी खा. मी अशीच खाते. अजून एका ओली एक खाते. अजून ओली पाहिजे, जास्त ओली. ती ही घेते, जास्त ओली घेतली नाही. का रे, मस्त लागतं ना रे. छान काढली, दाखव आजीला. छान काढली का विचार. दाखव ना, तिथे जाऊन दाखव. तिकडे दे, आजीकडे दे. मामी जवळ दे. नाही बस अद्वय, सगळ्या नको काढू तू. का ट्रेन झाला तू. बस आता. अरे नाही, ते अजून नाही काढायचे, ते रात्री काढणार आहेत. चल, रात्री काढणार आहे, रात्री. खाऊन बघ ना. हा वेगळा पापड आहे. उन्हाळी म्हणजे उन्हाळ्यातच होते मग सगळे. अच्छा, ती वेगळी. हा, नाही अद्वय तू नको. माझ्याकडे आता नको, आता भेट झाली ना, आता परत कुठे. हा, मी नसते तिकडं. ते मम्मीच्या घराजवळ राहते ताई. मी दुसरीकडे राहते. ऐक, थांब, कुत्रा आहे. अद्वय, तुझ्या हातात ते हे पापड आहे आणि कुत्रा आहे. मम्मी अर्धी दी. काय वा. मम्मी आम्ही लगेच. कुठे पडली? खाली पडली ना, इकडे. त्याच्यावर घे. हा, किती आहेत दाखव, सगळ्यांना दाखव.
3. आता काय करायचं याचं लोणचं? कैरीचं लोणचं कोण करेल? मला नाही येत. मला नाही येत. आता चिकू घ्यायची आपल्याला. चला चिकूच्या मळ्यात जायचंय. हात चिकटून जाता म्हणे आणि निघत नाही म्हणे. तिकडेच टाका ना. आंबा देत का? आई हा हो ना. ते खाणी घरी गेल्यावर एका जमिनीत होता आणि अशी पसून द्यायची. असं थोडसा बी दाखव मम्मी किती आहे. गोड लागतो. काय हो. ते याच्याजवळच असतात. पिशवीत टाक ना. पिशवीत आई रे नाही बस. कुठे तुम्हाला काढले की नाही? मग तुम्हाला काढले का? तुम्हाला ठेवायचे होते ना थोडे. हा रोज खातो ना काय चला सो या इथे मोस्टली बरेच जण नवस करतात. तुम्हाला आता हे इथे पण एक हे जे आलेले आहेत तर ते नारळांचं तोरण बांधतात आणि त्या बाईंच्या मांडीवर एक बाळ आहे. तर त्यामुळे असे नवस करतात आणि इथे पूर्ण होतात असे म्हणतात. त्यामुळे तुम्हाला इथे बरेच घंटा आणि बरंच काय काय दिसत असेल तर ते नवस करून आणलेलं ते आहे. भरपूर घंटावर बांधलेले आहेत आणि बाकीचे अजून ठेवलेलं इथे. सो आता इथे आलेलो आम्ही अंमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात आणि इथे काही गर्दी नव्हती, निवांत होतं. चला सो गाईज येस आम्ही आलो आहे मंगळग्रहाला. दर्शन झालं आणि आज गर्दी नव्हतीच कारण आम्ही विकेंडला आलो. येस इथे विकेंडला पण गर्दी नव्हती, युजली असते पण इथे आज नव्हती. इथे मंगळवारी गर्दी असते मंगळग्रहाला आणि बरीच पूजा आणि हे असतात, तर आज नव्हती. येतात जात आहेत लोक, म्हणजे अशी खूप गर्दी नाही आहे पण छान दर्शन झालं आमचं, शांततेत दर्शन झालं. मी व्लॉग अपलोड करेपर्यंत माझे फोटोज तुम्ही बघितलेले असतीलच आणि मस्त वाटतं. इथे थोडंसं असं एक ग्रीनरी आणि हे आहे, झाडं भरपूर आहे त्यामुळे मस्त वाटलं, खूप छान वाटलं. आणि येस दर्शन पण खूप छान झालं. आणि आता पुढे बघत राहा तुम्ही आम्ही काय करतो काय नाही. आमचा दिवस खूप बिझी जातो. इथे गावाला जाऊन आलो. येस तुम्ही आमचं गाव पण बघितलं, गावाच्या जवळच हे मंदिर आहे, खूप छान आहे. येस स्टे ट्यून गाईज.
हे घ्या काका. हे घेऊन जा दीदी, हे घेऊन जा. काय खातोयस? माहिती नाही. सो हा आहे आमचा शेताचा एरिया आणि इथे ॲक्च्युली ढाबा म्हणजे एक हॉटेल चालू केलेलं छोटं, त्यामुळे आम्ही ना सारखं इथे यायचो. आणि या झाडाला झोका बांधलेला होता, त्यामुळे आम्ही ते भरपूर झोके खेळायचो. आणि येस इथे हो 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 काढते. आणि या इथे आम्ही भरपूर खेळायचो. इथं म्हणजे या 2 रूम होत्या की हे किचन होतं, की रूम नाही, हे किचन होतं. आणि इथे बाहेर मस्त भरपूर झाडं लावलेली. आणि आम्ही बऱ्याच वेळा तो जो हौद दिसतोय तर त्या हौदमध्ये पाणी भरलेलं असायचं. तर आम्ही आज स्विमिंग पूल समजून गावाकडे जेव्हा लहान असताना यायचो त्याच्यामध्ये खेळायचो. आणि इथे भरपूर खुर्च्या टाकलेल्या असायच्या आणि मग आम्ही त्याच्यामध्ये हे करायचो. सो येस, आम्ही भरपूर मजा केलेली आहे गावाला. आणि मला इतकं छान वाटतंय ना येऊन. आय एम सो हॅपी. तर आम्ही त्या मंदिरातून निघालो आणि तिथून येता येता धरणगावला इथे एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो. आम्हाला थोडंसं रगडा, कचोरी हे ते खायला आणि मग पुढे. सो येस, आमचं झालंय आता खाऊन. आणि अद्वै पण बोलतोय आम्ही निघतोय त्या जळगावला जायला, म्हणजे घरी जायला. आता आम्ही धरणगावला थांबलेलो. छान हॉटेल आहे. म्हणजे एवढं सगळं आम्ही काय ऑर्डर केलंय, एवढं सगळं ऑर्डर करून बिल आलं फक्त 250 रुपये. सो त्यानंतर आम्ही गेलेलो माझ्या मम्मीच्या मामाच्या गावाला. ते आहे कल्याणे म्हणून तिथे, पण तिथे मी व्हिडिओ करायचंच विसरले. त्यानंतर आम्ही पेट्रोल भरलं आणि घरी गेलो. ऑफकोर्स घरी गेल्यावर झोपलो नाहीच, पण ब्लॉग खूप मोठा होतोय म्हणून इथे एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.